बऱ्याच जणांना मी ब्लॉग बनवते ते खटकतं, पण मी ब्लॉग बनवण्याचा डिसिजन हा फौजी साहेबांचा होता बरं का. मी कोणतंही काम त्यांना विचारल्याशिवाय करत नाही. इकडं सकाळी सकाळी उठून क्रिसचं सगळ्यात पहिलं काम असतं बरं का, की आंघोळ वगैरे करून देवपूजा करायची. जेव्हापासनं क्रिसला समजायला लागलंय ना, तेव्हापासनं न चुकता तो देवपूजा करत असतो बरं का. सकाळचं मुलांना स्कूलला सोडल्यानंतर पहिलं सगळं किचन वगैरे व्यवस्थित आवरून घेतलं. बरेच दिवस झाले स्वतःकडे लक्ष दिलेलं नव्हतं, मग म्हटलं आज फेस केअर तरी करावं. आपल्याला काय चेहऱ्याला काही लावायला आवडत नाही बरं का, पण हे जे प्रोडक्ट आहेत ना, हे फौजी साहेबांचे आहेत आणि मी असं अधून मधून यूज करत असते. आज हातासरची सगळे घरं वगैरे पुसून घेतली, त्यामुळे स्वतःचा आवरायला जरा उशीर झालेला होता. भूक पण थोडीशी लागली होती, मग पहिली एक पपई कापून खाल्ली. मी जर ब्लॉग अपलोड केला ना, तर सगळ्यात पहिल्यांदा लाईक हे फौजी साहेबांचंच असतं बरं का. त्यामुळे तुम्ही हा गैरसमज काढून टाका की मी ब्लॉग असंच टाइमपास म्हणून बनवतीये. हो, आणि ब्लॉग बनवणं काही सोपी गोष्ट नाही बरं का, त्याला टाइम भरपूर जात असतो आणि मी माझा स्वतःचा महत्वाचा वेळ या ब्लॉग साठी देते. म्हणजे माझ्या पण मनामध्ये काहीतरी प्लॅनिंग असेल. पूर्ण मुलांना टाइम वगैरे दिल्यानंतर, फॅमिलीला टाइम दिल्यानंतर मी माझा ब्लॉग बनवत असते. हो, आणि डेली ब्लॉग कुणीही नाही बनवू शकत बरं का, त्याला खूप पेशन्स ठेवून काम करावं लागतं. शहराच्या ठिकाणी जर तुम्ही गेले ना, प्रत्येक 2 घरं सोडल्यानंतर एक जण तरी व्हिडिओ बनवणारा भेटेल, पण गावाकडे कसं आहे माहिती का, पूर्ण गावातून 1-2 जण फक्त व्हिडिओ बनवतात. त्यामुळे बाकी सगळ्यांना काहीतरी गैरसमज निर्माण होतो. जाऊ द्या, आपल्याला काय करायचंय. मला तर अजिबात टाइम पण भेटत नाही बरं का कोण काय बोलतंय हे ऐकायला. कसं आहे ना, पाय खेचणारे भरपूर असतात, पण तू चला आम्ही आहोत हे म्हणणारे खूप कमी जण मिळतात. इंदुरीकर महाराज खरंच बोलतात बरं का, की आपल्या माणसाने जर एखादं दुकान किंवा एखाद्या गोष्टीचा धंदा टाकला ना, तर त्याला आपले माणसं आहे ना अजिबात साथ देत नाहीत. बाजार घ्यायला आणखी 2 कोस लांब जातील, पण आपल्या माणसाचा धंदा कसा बंद होईल याचा विचार करतील. ज्याला पण एखाद्या गोष्टीचा बिझनेस करायचा आहे ना, त्यांनी पहिले नातेवाईक, भाऊबंद आणि गावातले माणसं वगळून टाकायचे आणि तेव्हा मग बिझनेस माइंडनी विचार करायचा. नाहीतर यांच्यावर अवलंबून राहिल्यानंतर तुमचा बिझनेस खड्ड्यात गेलाच म्हणून समजायचा. असले निगेटिव्ह बोलतात ना जवळची माणसं, की बास रे बास. इकडं आई आज शेताला गेलेल्या होत्या, त्यामुळे स्वयंपाक करायला जरा लवकरच सुरुवात केलेली होती. कारण आमचं जेवण आहे ना खूप लवकर असतं आणि मुलांना तर स्कूलवरतून आल्या आल्या जेवण करायला लागतं. कारण सकाळी पण खूप लवकर स्कूलला गेलेले असतात, त्यामुळे मी त्यांना अजिबात वेट करायला लावत नाही. ते यायच्या आधीच काही ना काही बनवून ठेवत असते. खरं सांगू का, शेतामध्ये आजकाल अजिबात भाजीपाला राहिलेला नाही. शेतात गेल्यानंतर 2-4 कारले भेटले होते, मग त्याच भरीव कारलं बनवावं म्हटलं. मला तर कारलं एवढं आवडतं ना, रोज जरी खायला दिलं ना तरी नाही म्हणणार नाही. आणि आईंना पण माझ्या हातचं कारलं खूप आवडतं. आता भरीव कारलं करण्यासाठी मी आतल्या बिया सगळ्या काढून घेतल्या होत्या बरं का, आणि त्या जागी मसाला भरला होता. कारलं बनवून झाल्यानंतर अक्षरशः कारल्याच्या 2 फोडी मी तशाच खाल्ल्या होत्या.